संत श्री गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त दूरदूरून भाविक संत नगरी शेगाव येथे पोहोचले आहेत। त्यांचे दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक पायी आले आहेत, तर संपूर्ण शेगाव नगरीत भक्तिमय वातावरण तयार झाले आहे। संत गजानन महाराजांचे भक्त केवळ विदर्भातच नव्हे तर जगभरात आहे। प्रगट दिनानिमित्त दूरवरून भाविक शेगावात दाखल झाले आहेत। 1878 मध्ये तिथीनुसार शेगाव शहरात तरुणपणी संत गजानन महाराज प्रगट झाले होते। प्रगट दिनानिमित्त लाखो भाविक शेगावात दरवर्षी दाखल होतात, तर मंदिर संस्थानाच्या वतीनं शहरातून पालखी काढण्यात येते। तर शेगावात प्रगट दिनानिमित्त वातावरण भक्तिमय झालं आहे। मी प्रगट दिना दिवशी माझ्या घरी कारगोडी म्हणून माझं गाव आहे, तिथं जवळजवळ 500 लोकांचं मी जेवण करतो। आणि गजानन महाराजांच्या बाबतीत बघायला गेलं तर मला फार मोठे वेगवेगळे अनुभव आले। पुण्यावरून इथं आलेलो आहे आणि प्रत्येक वर्षी प्रगट दिना दिवशी आम्ही पुण्यावरून येतो। इथं आल्यानंतर जे मनाला समाधान मिळतं ते कुठेही मिळत नाही, कारण इथली स्वच्छता, दर्शन, हे समाधान जे आहे ते फार सुंदर आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील ढिशी येथून येत आहोत आणि 1990 पासून आम्ही नेहमी गजानन महाराजांच्या चरणी येत आहोत आणि शेगावमध्ये आल्यानंतर इथं समाधान वाटते आणि गजानन महाराजाचा आशीर्वाद घेऊन परत गेल्यानंतर सतत स्फूर्ती येते। मंदिरामध्ये येऊन मन खूप प्रसन्न होते। महाराजांची सेवा, इथले सेवेकरी, खूप प्रसन्न वातावरण असं आहे। तुम्ही पण दर्शनाला या आणि मंदिराला नक्कीच भेट द्या। श्री संत गजानन महाराजांचा आज 147वा प्रकट दिन या निमित्ताने संत नगरीत आज भाविकांचा मेळा जमलेला आहे। आपण पाहू शकता पहाटेचे 6 वाजता आहेत आणि सकाळपासूनच श्री संत गजानन महाराजांच्या मंदिरात समाधीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक मंदिरात पोहोचलेले आहेत। या निमित्ताने संस्थांकडून विविध उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत। श्री संत गजानन महाराजांच्या आज प्रकट दिन असल्यामुळे विदर्भातूनच नव्हे तर संपूर्ण राज्यभरातून भाविक या ठिकाणी येऊन श्रींच्या चरणी नतमस्तक होतात। याच वेळी पोलीस प्रशासनाने योग्य उपाययोजना शहरासाठी केलेल्या आहेत। वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवावी यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करत आहे। दुसरीकडे श्री संत गजानन महाराज संस्थांच्या वतीने भक्तांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी उपाययोजना केलेल्या आहेत। आज दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम संत नगरीत होणार आहेत आणि या निमित्ताने आज श्री संत गजानन महाराजांची पालखीसुद्धा नगर परिक्रमेसाठी निघणार आहे। यासाठी प्रशासनाने सर्व तयारी केलेली आहे। कॅमेरामॅन समीर शेखसह मी फहीम देशमुख, UCN न्यूज, बुलढाणा।